हॅलो एव्हरीवन, आपण आजपासून 10वी बोर्डासाठी इम्पॉर्टंट असणाऱ्या अशा कन्सेप्ट त्यांची शॉर्ट रिव्हिजन सिरीज चालू करणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन बघा काय आज मास आणि वेट. डायरेक्ट क्वेश्चन विचारला गेला आहे 2025 आणि 2022ला की डिफरन्स स्टेट करा मास आणि वेट मधला 2-2 मार्काला. त्याच्यानंतर इनडायरेक्टली विचारला गेला आहे 2026ला 1 मार्काचा आणि 1 मार्काचा. हा होता की युनिट सांगा आणि हा होता की मास आणि वेट कॉन्स्टंट असतात का नाही त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर मार्च 2020ला इनडायरेक्टली क्वेश्चन विचारला होता मास आणि वेटवर. ओके, तर आता काय काय पॉईंट्स लिहायचे ते बघा. मास आणि वेट याची फर्स्ट डेफिनेशन पहिला पॉईंट येणार आपला. मास इज अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट. आता हा एक ऑब्जेक्ट आहे सपोज करा, याच्यामध्ये जे काही ॲटम्स प्रेझेंट आहेत, मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत त्याला मॅटर म्हणणार आणि जो काही मॅटर याच्यात प्रेझेंट आहे त्याला आपण मास म्हणणार. ओके, जो की कॉन्स्टंट असणार. तुम्ही याला अर्थवरती ठेवा, मासवरती ठेवा. हा पेन आहे, याच्यामध्ये सगळे ॲटम्स कॉन्स्टंट राहणार, तुम्ही याला कुठेही ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट. द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड वेट. तर हा ऑब्जेक्ट आहे, याला जर मी याला इथून ड्रॉप केला तर त्या ज्या फोर्सने अर्थने या पेनला खाली ओढलं त्याला आपण वेट म्हणतो. ओके, आता सेकंड पॉईंट काय, व्हॅल्यू ऑफ मास इज सेम एव्हरीवेअर. तुम्ही पृथ्वीवरती राहा, पृथ्वीवरती तुम्ही इक्वेटरला जावा, पोलला जावा, कुठेही जावा, या पेनमधले सगळे ॲटम्स काय राहणार, कॉन्स्टंट. म्हणजे याची व्हॅल्यू काय राहणार, सेम राहणार सगळीकडं. पण वेटमध्ये असं होत नाही, कारण की वेट रेडियसवरती डिपेंड करतो अर्थच्या आणि मासवरती पण डिपेंड करतो. तर मून आणि अर्थमध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं तर दोघांवरती या पेनचं वेट वेगवेगळे येणार, कारण की अर्थचा आणि मूनचा मास वेगळा आहे. आणि तुम्ही अर्थवरती जरी कम्पेअर केलं इक्वेटर आणि पोलमध्ये तरी पण या पेनचा मास वेगवेगळा येणार, कारण की इक्वेटरवरती जो रेडियस आहे तो जास्त आहे आणि पोलवरती रेडियस कमी आहे. ठीक आहे, हे आपण कव्हर करणार आहे व्हेरिएशन व्हॅल्यू ऑफ जी वाला टॉपिक. ठीक आहे, तर नेक्स्ट. आता थर्ड पॉईंट आहे मास इज स्केलर क्वांटिटी आणि वेट इज वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, आता याच्यामधला जो मास आहे तो मेजर करणार आपण आणि तो एक मॅग्निट्यूड येणार, म्हणजे एक व्हॅल्यू येणार. ती व्हॅल्यू सगळीकडे सेम असणार. पण वेटमध्ये असं नाही होणार, कारण की वेट सगळीकडे वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे डायरेक्शन पण इम्पॉर्टंट आहे, की तो जो वेट आहे तो आपण इक्वेटरवरती मोजतोय, तो आपण पोलवरती मोजतोय का, तो आपण अर्थवरती मोजतोय का, मार्सवरती मोजतोय का, मूनवरती मोजतोय. तर हे मॅटर करणार ज्यावेळेस आपण वेट मोजतोय, कारण की तो सगळीकडे वेगवेगळा असतो. ओके, जे सेकंड पॉईंटमध्ये आपण कव्हर केलं. त्याच्यानंतर फोर्थ जो पॉईंट आहे तो एसआय युनिट्स आहे. तर एसआय युनिट जे मासचं ते किलोग्राम आहे आणि जे वेटचं एसआय युनिट आहे ते न्यूटन आहे. कन्फ्यूज नाही व्हायचं. बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं की वेटचं जे एसआय युनिट आहे ते केजी आहे, पण असं नाहीये. वेटचं एसआय युनिट न्यूटन आहे आणि मासचं एसआय युनिट जे आहे ते किलोग्राम आहे. हे कायम लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पाचवा पॉईंट बघा. मास जो आहे तो झिरो कधीच नसतो, कारण की याच्यामधले जे काही ॲटम्स आहेत, जे काही त्याची काही ना काही व्हॅल्यू असणार. तर मास इज ऑलवेज मास इज कॅनॉट बी झिरो आणि वेट कॅन बी झिरो. ओके, तर हा एक एक्स्ट्रा पॉईंट आहे जो तुम्ही लिहू शकता. 2 मार्कासाठी तुम्हाला कमीत कमी 4 पॉईंट लिहिणं आवश्यक आहे. ओके, तर अशाच कन्सेप्ट शिकत राहा. मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन आणि थोडे कन्सेप्ट शिकत राहा. थेंबे थेंबे तळे साचे हे लक्षात ठेवा. शेवटी तुमच्याकडे भरपूर नॉलेज येईल, जेणेकरून की तुम्ही पेपर इझिली क्रॅक करू शकता. टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग. व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या 10वीत असलेल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.